हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल लेट्स गो आदी. आणि आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या राजभवन मुंबई येथे. ते इथे कसं यायचं, बुकिंग कशी करायची, टायमिंग काय, प्राईस काय, सगळं मी सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे जसं तुम्ही राजभवनमध्ये प्रवेश करता तसं तुम्हाला इथे एक गाईड करणारे एक दादा तुम्हाला माहिती सांगतात. तर त्यांच्यासोबत तुम्ही जसं राजभवनमध्ये प्रवेश करता तसं तुम्हाला इकडे बंगले वगैरे खूप छान दिसतात. सोबतच इथे अटल उद्यान तुम्हाला उजव्या साईडला दिसतं आणि उजव्या साईडला बघताच तुम्ही जो परिसर तुम्हाला दिसतो तिकडे आपला उंच असा राष्ट्रध्वज आपल्याला दिसतो. सोबतच जसं तुम्ही पुढे जाता त्यांच्यासोबत तिकडे डाव्या साईडला तुम्हाला घेऊन जातात, जिथे तुम्हाला मुंबईचा समुद्र किनारा दिसतो, तो पण सकाळ सनराईजच्या वेळी. आणि इकडनं गिरगाव चौपाटी, क्वीन्स नेकलेस, मरीन ड्राईव्ह याचे तुम्हाला दर्शन मिळते. कोस्टल रोड देखील आता झालेला आहे. इकडून तुम्ही हा नजारा पाहत असता त्यामागे पण एक इतिहास आहे. असे म्हणतात की खूप वर्षांपूर्वी इथे कोळी लोकांना स्वयंभू देवी सापडली होती. तर त्या दिवसापासून कोळी लोक दरवर्षी त्यांच्या देवीच्या मान व्हायला आजही इथे येतात. तर सोबतच इकडनं तुम्ही जो सकाळचा नजारा जो पाहायला मिळतो तुम्हाला, जिथे सूर्याचे मनमोहक रूप दिसते आणि सूर्याची जी किरणं आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळते. आणि असं वाटतं की इथेच बसून राहावं, तिकडनं हलूच नाही, एवढा छान नजारा इकडे पाहायला मिळतो ना. जसं तुम्ही पुढे जाता तसं इकडे एक बंकर लागते. तर हे बंकर म्हणजे काय, तर समुद्र किनारी लागले असलेले भुयारी मार्ग. तर हे भुयारी मार्ग एक ब्रिटिश कालीन आहे आणि हे 2016 रोजी सापडले गेले. तर ह्याच्या आतमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळते, तर ते आल्यानंतर तुम्हाला मुंबईची आणि महाराष्ट्राची देखील तुम्हाला माहिती मिळते की कसं महाराष्ट्र आपलं निर्माण झाला किंवा मुंबई कशी घडली, याचे सगळं दर्शन तुम्हाला इथे पाहायला मिळते. सोबतच इथे जे आपले क्रांतीवीर जे आहेत, जे सावरकर असतील किंवा लोकमान्य टिळक असतील, झाशीची राणी असतील, ह्या सगळ्यांचा इतिहास इथे तुम्हाला पाहायला मिळतो बघा. तर इथे मी तुम्हाला चाफेकर बंधू देखील आहेत. हे तुम्ही पाहिजे तर व्हिडिओ थांबवून हे नीट पाहू देखील शकता तुम्ही. सोबतच इथे बघा द ग्रँड मराठास. आणि इथे बघा आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा किती सुंदर आहे आणि इथे बघण्याचा एक वेगळाच फील आहे. सोबतच इथे पुढे सेल्युलर जेल जी आहे अंदमानातील, जिथे सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. त्याचं खरोखर वजन तेवढं आहे. जसं हात लावून पण मी बघितलं की हे तर त्यांचे डमीवाले असतील, पण जे खरोखर जे असतील ते देखील खूप वजनदार असतील. तर हेच किती हेवी आहेत, तर ते किती असतील याचा आपल्याला एक अंदाज येतो साधारणपणे. आणि जसं तुम्ही इकडनं पुढे जाता सोबत असतं, इकडे बघा हा दरबार हॉल आहे. तर हा दरबार हॉल म्हणजे इथे शपथविधी होतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सोबत राज्यपाल असतात. हे बघा इथेच तो जो आहे मंच आहे. आणि ह्या दरबार हॉलच्याच लागून एक बाल्कनी आहे आणि बाल्कनीमधनं जसं तुम्ही बाहेर बघता तिकडे तुम्हाला हा पूर्ण नजारा मिळतो, तो मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याचा. तर हा समुद्रकिनारी म्हणजे कुठला, तर एक मरीन ड्राईव्ह जो आहे, जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या मधोमध आहे हे वाळकेश्वरचं आपलं राजभवन. आणि राजभवनच्या पण विरुद्ध दिशेचं म्हणजे सनसेट साईडचं जे आहे ते हा ठिकाण आहे. इकडनं तुम्ही सरळ बघाल तर वाळकेश्वरचा एक नजारा पाहायला मिळतो. तर सोबत आता मी परत जातोय दरबार हॉल दाखवायला, की ज्यात जी विरुद्ध बाजू आहे, जी आपल्याला दिसत नाही, तिकडे आहे असे चेअर लावलेले असतात. आणि सोबत इथे बघा हा पूर्ण दरबार हॉल जो आहे, जो शपथविधीच्या वेळी पूर्ण सजलेला असतो. आणि इथे ह्या मंचावरती ते शपथविधी होतो. तर बघा, तर इकडे बघा हे गव्हर्नर ऑफ बॉम्बे. तर इथे बघा सगळी लिस्ट आहे. सोबत गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र याची देखील तिकडे लिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इकडे कधी पण जर पाहुणे आले, प्रेसिडेंट आले, प्राईम मिनिस्टर आले, तर यांची इकडे व्यवस्था होते, पाहुणचार होतो. तर हा बघा डायनिंग हॉल बघा किती रॉयल आहे बघा, वाव बघा. तर इथे ते सांगत होते दादा की इकडे जर अशी व्यवस्था करायची असेल तर त्यांना आधीच कल्पना दिली जाते आणि पूर्ण सजावट केली जाते डायनिंग हॉलमध्ये. सोबत इथे बघा ह्या डायनिंग हॉल आहे राईट साईडला आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे जो हा मीटिंग हॉल आहे. मीटिंग हॉलमध्ये सगळे मिनिस्टर्स असतील किंवा इकडे बघा सगळ्यांची ते चर्चा वगैरे होते. बसून जर त्यांना काय बोलायचं असेल तर मग हे या ठिकाणी होते बघा. झुंबर वगैरे किंवा बघा एकदम रॉयल आहे. जसं तुम्ही तिकडनं बाहेर पडता तर सोबत ह्या 2 तोफा दिसतात. तर ह्या तोफा 2019 साली उत्खननात सापडल्या गेल्या आणि ह्या मग
त्यांनी काढलं बाहेर, जतन केलं आणि मग त्यांनी असं डिसाईड केलं की तुम्ही बाहेर असं ठेवायचं सगळ्यांसाठी. तर बघा 2019 साली हे 100 वर्षे जुन्या तोफा आहेत. आणि जसं आम्ही बाहेर आलो तसं हे मोर वगैरे आम्हाला दिसले 1-2 लांब, की चला ठीक आहे आम्हाला मोर दिसले तर चला बघायला मिळालं. पण हा बघा हा अल्टिमेट व्ह्यू होता की चला एवढे समोर ना, एवढे जवळ ना मोर दिसेल असं कधीच वाटलं नव्हतं. आणि हा बघा मोर, आणि लांडोर देखील होते पण त्याच्याकडे कोण बघतच नव्हतं कारण मोरालाच सगळे बघत होते. आणि आपण मुंबईसारख्या ठिकाणी राहतो तर कधीच मोर एवढ्या जवळनं आपल्याला कधीच अनुभवता येत नाही. तर इथे बघा एकदम आपल्या बाजूलाच आहे मोर आणि समोर ना जातोय, बघून एकदम मस्त वाटतं. आणि सोबतच त्याचा जो आवाज आहे, कारण जो त्यांनी मादीला घातलेली जी साद असते की तो म्याव म्यावचा असा एकदम हॉर्नसारखा जो आवाज येतो तो असा शब्दात सांगता येणार, जर तुम्ही प्रत्यक्षात आलात तरच तो तुम्हाला अनुभवता येईल. सोबतच जसं ते मोराच्या इकडनं तुम्ही पुढे येतात तर तिकडे हे जे सर आहेत ज्यांचं नाव आहे काशीकर सर, तर काशीकर सर आपल्याला पूर्ण माहिती देतात की राजभवनची माहिती काय आहे, कसं ब्रिटिश काळात याचं निर्माण झालं, ही सगळी माहिती तुम्हाला मिळते. राजभवनमध्ये येण्यासाठी बुकिंग कसं करायचं हे मी तुला दाखवणार आहे. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला rajbhavan.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि ते क्लिक हिअर फॉर ऑनलाईन बुकिंग असं लिहिलं असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक कदाचित पेज ओपन नाही होणार आहे, तुम्ही इनकॉग्निटो मोडमध्ये जाऊ शकता आणि तिकडनं तुम्ही राईट क्लिक करून मग ॲडव्हान्समध्ये जाऊ शकता. ॲडव्हान्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू दिस पेज म्हणून करा आणि तिकडे ईमेल आय डी तुमचा टाका. ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स टाकायला लागतील, ज्यात तुमचा फोटोग्राफ असेल, तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला इथे टाकायला लागेल. सोबतच इथे जसं तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे टाकता OTP वगैरे येईल तुम्हाला, तुमचा फोन नंबर मेल आय डी रजिस्टर केल्यावर इथे बघा तुम्हाला व्हिजिट करू शकता तुम्ही ह्या सीट तुम्हाला किती पाहिजेत त्या. तर इथं तुम्ही बघू शकता कॅलेंडर आहे, तर कॅलेंडरमध्ये हे जे सीट्स तुम्हाला दिसतात तारीख दिसते आणि तारखेच्या खाली हे सीट्स आहेत जे की आता 0 दाखवते. पण ह्या जे सीट्स आहेत ह्या ओपन कधी येणार तर 10 तारखेला, म्हणजे जून महिन्याची बुकिंग तुम्हाला 10 मेला करता येईल आणि हे जून टू ऑक्टोबर या कालावधीत बंद राहतं. तर सप्टेंबरला ऑक्टोबरसाठीचे बुकिंग्स चालू होतील. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.